चांदगड इथं रभा माडखोलकर महाविद्यालयात संयुक्त जयंती उत्साहात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद हेच तरुणांचे खरे प्रेरणास्थान. युवा दिनानिमित्त महापुरुषांच्या विचारांचा जागर. चंदगड येथे रभा माडखोलकर महाविद्यालयात कला व क्रीडा शाखेच्या वतीने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने युवा दिन साजरा करत विद्यार्थ्यांमध्ये महापुरुषांच्या विचारांचा जागर करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून हिंदी विभाग प्रमुख डॉक्टर S.N. पाटील उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या कार्याचा गौरव करत सांगितले की स्वराज्याचे स्वप्न साकार करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ या केवळ माता नव्हत्या, तर त्या दूरदृष्टी असलेल्या प्रशासक आणि सक्षम मार्गदर्शक होत्या. आजच्या तरुण पिढीने त्यांच्या जीवनातून संयम, धैर्य आणि दूरदृष्टी आत्मसात करणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. स्वामी विवेकानंदांच्या विचारांवर भाष्य करताना डॉक्टर पाटील म्हणाले, भारतीय संस्कृतीचे श्रेष्ठत्व स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण जगासमोर मांडले. उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त झाल्याशिवाय थांबू नका, हा त्यांचा संदेश आजही तरुणांसाठी तितकाच प्रेरणादायी आहे. तरुणांनी तंत्रज्ञानाबरोबरच नैतिक मूल्यांची जोपासना करावी. जिजाऊंचे संस्कार आणि विवेकानंदांचे विचार हीच राष्ट्राची खरी ताकद असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक A.D. कांबळे यांनी केले. त्यांनी या दोन्ही महापुरुषांच्या ऐतिहासिक महत्त्वावर प्रकाश टाकत कार्यक्रमामागील उद्दिष्ट स्पष्ट केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रभारी प्राचार्य डॉक्टर S.D. गोरल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यापेक्षा त्यांचे विचार, जिद्द, शिस्त आणि राष्ट्रप्रेम आपल्या आचरणात आणणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. ध्येयनिष्ठा आणि शिस्त हीच यशाची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर N.K. पाटील यांनी केले, तर क्रीडा संचालक प्राध्यापक S.M. पाटील यांनी आभार मानले. याप्रसंगी डॉक्टर N.S. मासाळ, A.Y. जाधव, G.Y. कांबळे, S.S. सावंत, R.K. सूर्यवंशी, R.K. तेलगोट्टे, प्राध्यापक बाबली गावडे, सोनाली पाटील यांच्यासह कला व क्रीडा शाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.